आपल्याला कल्पना आहे, पंढरपूरला आपण कॉरिडॉरचं काम करतोय, याच वर्षी हे काम हातामध्ये घ्यायचं आहे। अनेक लोक शंका कुशंका उपस्थित करतात, लोकांना घाबरवण्याचं भडकवण्याचं काम करतात। आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देतो, ज्याचं दुकान आहे त्याला दुकान देतो, कोणालाही या ठिकाणी त्याच्या धंद्यापासून आम्ही वंचित करत नाही। आणि काही लोक तर या ठिकाणी परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्या करता स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे माझी विनंती आहे, आणि मी तर हे म्हणेन, आज जे दुकानदार त्या ठिकाणी आहेत, आज त्यांचा जो त्या ठिकाणी धंदा होतो, त्यांची उपजीविका चालते, एकदा आपला कॉरिडॉर होऊ द्या, पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा धंदा 10 पट नाही झाला तर माझं नाव तुम्ही बदला। इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं। खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही, पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही। आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर नाही, या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल। इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो। नाशिक, सोलापूर, अक्कलकोट 6 पदरी रस्ता आपण मंजूर केलाय। केंद्र सरकार, मोदीजी 20,000 कोटी देत आहेत, त्यामुळे एक्सपोर्ट करण्याकरता नवीन वाढवण बंदराशी तुमच्या सोलापूरची थेट कनेक्टिव्हिटी होणार आहे। पुढच्या काळामध्ये एक्सपोर्टचा फायदा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आणि एवढंच नाही तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेकरता 1594 कोटी आपण दिले। उजनी धरणामध्ये फ्लोटिंग सोलर आपण त्या ठिकाणी करतो, आणि त्या माध्यमातून JW ग्लोबल इंडियाची 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपण आणतो, ज्याच्यामुळे उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन हे देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। आज आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग यामध्ये आरोग्य सेवा सुधारण्याकरता जायकाच्या माध्यमातून आपण त्याही ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारच्या आरोग्य सेवा या कशा देता येतील याचा देखील प्रयत्न करणार आहोत। हे शहर असो किंवा जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनाचा वाव आहे। मी आता इथे येण्याच्या आधी बार्शीला भगवंतांच्या प्रगट दिन उत्सवाला जाऊन आलो, त्या ठिकाणी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात 1000 वर्ष जुनं प्राचीन अशा प्रकारचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, बाजूला धाराशिव मध्ये आई तुळजाभवानी, त्या ठिकाणी अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ। मला असं वाटतं की एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक शक्ती या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते।